आजकाल गाडी घेताना एखादा स्मार्टफोन घेतोय की काय असं वाटतं. कारण आपण जर का गाडी घ्यायला गेलो तर तिथं पाहिलं तर फीचर्सचा भडीमार प्रत्येक गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पण त्यातले खरंच युजफुल फीचर काही आहेत का? की उगीचच गिमिक म्हणून हे फीचर दिले आहेत मार्केटिंग करण्यासाठी, की आमच्या गाडीमध्ये एवढे जास्त फीचर आहेत. हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. कोणते असे युजलेस फीचर आहेत जे आजकालच्या कंपन्या गाड्यांमध्ये देत आहेत आणि बरेचसे असे फीचर आहेत जे सेफ्टी सोबत कॉम्प्रोमाइज करू शकतात आणि तुम्हाला अडचण त्या फीचरमुळे येऊ शकते. तर ते कोणते फीचर आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वात पहिला जो फीचर आहे तो म्हणजे इलेक्ट्रिकल ऍडजस्टेबल सीट्स किंवा पॉवर्ड सीट्स. याचा काहीही एक उपयोग नाही मित्रांनो. फक्त 2 ते 3 सेकंदामध्ये आपण मॅन्युअल सीट जी असते ते ऍडजस्ट करू शकतो. पण जर का तीच पॉवर्ड सीट असेल तर तिला ऍडजस्ट करायला आपल्याला 5 ते 10 सेकंदाचा वेळ द्यावा लागतो आणि त्याचा काही एक उपयोग रिअल लाईफ मध्ये होत नाही. त्यामुळे इलेक्ट्रिक सीटसाठी तुम्ही एखादं व्हेरियंट अपग्रेड बिलकुल करू नका. यानंतरचा दुसरा जो फीचर आहे तो म्हणजे ऑटो हेडलॅम्प आणि ऑटो वायपर. मित्रांनो, इतका थर्ड क्लास फीचर आहे हा. म्हणजे थर्ड क्लास म्हणतोय मी, पण आपले जे नॉब असतात ते हेडलॅम्पचे आणि वायपरचे हे फक्त एक बोट अंतरावर म्हणजे स्टेरिंग पासून एका बोटाच्या अंतरावरती ते आपले असतात आणि 1 सेकंद लागतो फक्त ते ऑन ऑफ करायला. अंधारात गेल्यानंतर आपण ऑटोमॅटिक ते ऑन करणार आहोत आणि वायपर जेव्हा पाऊस चालू होईल तेव्हा आपण ऑटोमॅटिक वायपर पण चालू करतो. त्याच्यासाठी ऑटोमॅटिक देण्याची काही एक गरज नाही. काही एक जे युजफुल फीचर आहेत ते देत नाहीये कंपनी आणि हे असले युजलेस फीचर प्रत्येक गाडीमध्ये देत आहे. काय उपयोग आहे त्या ऑटो हेडलॅम्प आणि ऑटो वायपरचा? ते कधीही योग्य टायमिंगला काम करत नाहीत. विनाकारण त्या गोष्टी चालू होतात कधी कधी. तर आपण गाडी वॉश करत असलो त्यावेळी पण ते चालू होणार. आपण कधीतरी एखाद्या वेळी असं होतं की अंधार पडलेला असतो आणि आपल्याला लाईट लावायची नसते पण आपल्याला जायचं असतं. ते ऑटोमॅटिक हेडलॅम्प चालू होतं. त्याला बंद करण्याचा ऑप्शन येतो. पण या फीचरची गरजच काय आहे? त्याच्याऐवजी तुम्ही दुसरे चांगले युजफुल फीचर कारमध्ये देऊ शकता ना. आणि ह्या फीचरसाठी चुकूनही कोणतेही व्हेरियंट तुम्ही अपग्रेड करू नका. हे युजलेस फीचर आहे आणि ह्या फीचरसाठी एक नया पैसाही तुम्ही वेस्ट घालवू नका. त्यानंतरचा जो फीचर आहे मित्रांनो तो आहे कूल्ड ग्लो बॉक्स. आता सध्या खूप ट्रेंड आहे की कूल्ड ग्लो बॉक्स आहे आपल्या गाडीमध्ये. ह्या व्हेरियंटमध्ये तुम्हाला हे मिळतं. काय कोणीही तो फीचर वापरत नाही. जवळपास 100 गाड्यांमध्ये जर आपण कूल्ड ग्लो बॉक्स पाहिला तर त्यातले फक्त आणि फक्त 4 ते 5 लोक त्याचा वापर करत असतील. बाकीचं कोणीही त्याचा वापर करत नाही. त्याच्यामध्ये काय फ्रीज सारखी कोणती सिस्टम दिलेली जात नाही. त्याच्यामध्ये फक्त एक एसी वेंट दिला जातो. त्याच्याऐवजी तुम्ही कॅबिन मध्ये जरी ठेवलं तरी ते तितकंच गार होणार आहे. काहीही त्या टेम्परेचर मध्ये फरक नसणार आहे आणि ते एक गिमिक आहे फक्त सांगायला की कूल्ड ग्लो बॉक्स आहे माझ्या गाडीमध्ये. बाकी काही सुद्धा नाहीये. यानंतरचा 4 नंबरचा जो फीचर आहे मित्रांनो तो आहे इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक. मित्रांनो, हा सगळ्यात बाद फीचर आहे. कारण काय आहे, हा इलेक्ट्रिकली ब्रेक लागतोय. समजा जर का तुमच्या गाडीचं कधी पॉवर कट झालं, बॅटरी डेड झाली किंवा तुम्ही अशा एखाद्या सिच्युएशन मध्ये अडकलात की तुमच्या गाडीची वायरिंग खराब झाली आणि तुम्हाला त्या ठिकाणी ब्रेक लावून थांबायचं आहे. तुम्ही घाटामध्ये आहात किंवा कुठेतरी आहात आणि तुमच्या गाडीचं सगळं इलेक्ट्रॉनिक सिस्टीम बंद पडलेली आहे. त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही ब्रेक लावणार कसं? हा सगळ्यात मोठं सेफ्टी सोबत कॉम्प्रोमाइज आहे. इलेक्ट्रिक ब्रेकची गरजच काय आहे? काहीच गरज नाहीये. हँड ब्रेक त्याच्यापेक्षा 1000 पटीनं चांगला आहे. मॅन्युअली आहे तो. तो आपण पाहिजे तेव्हा लावू शकतो आणि खास करून नवीन ड्रायव्हर्सला घाटामध्ये हँड ब्रेकचा वापर खूप चांगल्या पद्धतीनं करता येतो. पण ते इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक आहे त्याचा वापर करता येत नाही आणि ते गिमिक आहे. पण सगळ्याच गोष्टी इलेक्ट्रिक मध्ये का द्यायच्यात? ह्या गोष्टी मॅन्युअल असल्याच पाहिजेत कारण ह्या सेफ्टीशी रिलेटेड गोष्टी आहेत. यानंतरचा जो फीचर आहे मित्रांनो ते बऱ्याच गाड्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्या गोष्टी ह्या टच कंट्रोल येत आहेत. एमजी कडे जर आपण पाहिलं तर त्याचा एसी कंट्रोल पण स्क्रीन मध्येच दिलेला आहे, टच स्क्रीन मध्ये दिलेला आहे. किंवा टाटाच्या सगळ्या गाड्या पाहिल्या आपण तर त्याच्यामध्ये कॅपॅसिटिव्ह टच स्क्रीन दिलेली आहे. काय गरज आहे एसी कंट्रोल हे सगळ्या गोष्टी तुम्हाला टच स्क्रीन मध्ये देण्याची? याच्यामुळे हा तर सगळ्यात मोठा सेफ्टी कमी करणारा फीचर आहे. कारण जे बटन्स असतात, फिजिकल बटन असतात, हे बटन्स आपल्या फिंगर टिप्स वरती त्याची मेमरी तयार होते की हे बटन कुठे आहे, ते बटन कुठे आहे. आपण आरामात त्याच्याकडे न पाहता ते दाबू शकतो, ते ऑपरेट करू शकतो. पण ज्यावेळेस टच स्क्रीन असते त्यावेळेस आपल्याला पूर्ण आपलं पुढचं कॉन्सन्ट्रेशन हे त्या ठिकाणी पाहावं लागतं आणि त्या ठिकाणी पाहूनच ते ऑपरेट करावं लागतं आणि त्यावेळी ऍक्सिडेंट होण्याचा धोका आहे. हिरो एनकॅप मध्ये सुद्धा आता सांगितलं आहे की जर का गाडीमध्ये फिजिकल बटन नसतील तर त्या गाडीची सेफ्टी रेटिंग कमी केलं जाईल. आणि बऱ्याच गाड्या भारतामध्ये तर खास करून की टच पॅनल द्यायचा खूप ट्रेंड आलेला आहे आणि ते वर्स्ट आहे. त्याच्यामुळं आपल्या सेफ्टीमध्ये कॉम्प्रोमाइज नक्कीच होऊ शकतं. त्यानंतरचा जो युजलेस फीचर आहे तो म्हणजे हेड्स अप डिस्प्ले. काय वापर आहे त्या गोष्टीचा?
तुमच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये, म्हणजे पुढची जी स्क्रीन असते स्टिअरिंगच्या आतमधलं जे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असतं त्याच्यामध्ये तुम्हाला मॅप दिसतो, नेव्हिगेशन दिसतं. तुमच्या साईडला जी इन्फोटेनमेंट सिस्टम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नेव्हिगेशन दिसतं. तर पुढे द्यायची गरजच काय, आणि त्या फीचरसाठी पैसे द्यायची काही गरज आहे? एक प्लास्टिकचा तुकडा असतो त्याच्यावरती फक्त तुम्हाला टर्न कुठून घ्यायचा आणि स्पीड दिसतो, काहीच गरज नाहीये. वन ऑफ दी सगळ्यात युजलेस फीचर आहे तो, आणि त्या फीचरसाठी एक नया पैसा देणं देखील गरजेचं नाही. त्या फीचरकडे बघून तुम्ही कधीही व्हेरियंट अपग्रेड करू नका, कारण त्याचा वापरच होणार नाही मग तर. त्यामुळं त्या फीचरकडे बघून कधीही व्हेरियंट अपग्रेड करू नका किंवा एक्स्ट्राचे पैसे देऊ नका. तो वन ऑफ दी बेस्ट फीचर आहे. त्यानंतरचा फीचर आहे मित्रांनो वायरलेस चार्जिंग. खूप गिमिक आहे ह्या फीचरचं. वायरलेस चार्जिंग आपल्या गाडीमध्ये मिळतं, टॉप मॉडेलमध्ये मिळतं. मी खूप सारे सर्वे याच्याबद्दलचे वाचलेले आहेत. ज्यांच्या गाडीमध्ये वायरलेस चार्जिंग आहे त्या 100 जणांपैकी फक्त 4 ते 5 लोक हा वायरलेस चार्जर वापरतात, कारण तो वायरलेस चार्जर भयंकर स्लो असतो. शक्यतो सगळे लोक जे आहेत ते वायरने फोन चार्ज करणं प्रेफर करतात, जेणेकरून त्यांचा फोन चांगला फास्ट चार्ज होईल आणि विनाकारण फोन गरम होणार नाही. कारण ते जे वायरलेस चार्जर असतात त्यांची चार्ज करण्याची कॅपॅसिटी खूप कमी असते आणि त्याच्यामुळे फोन जास्त हीट होतात. त्यामुळं 95% लोक हे ते फीचर वापरत नाही आणि त्या फीचरसाठी कधीही पैसे एक्स्ट्रा देऊ नका. त्या फीचरकडे बघून कोणतीही गाडी घेताना त्या फीचरकडे बघून डिसिजन घेऊ नका. त्यानंतरचं जो फीचर आहे मित्रांनो ते आता भारतीय लोकांचं किंवा सगळ्यांचंच आवडतं फीचर आहे, पण ते त्याचा खरंच काय उपयोग नाहीये आणि त्याच्यामुळे सेफ्टी पण हॅम्पर होते. ते म्हणजे सनरूफ. सनरूफचं इनोव्हेशन कशासाठी झालं होतं, आपण त्याचा वापर कशासाठी करतो हेच अजून आपल्याला समजलेलं नाहीये. त्यामध्ये सगळेच आहे, पण सनरूफ ऍक्च्युली ह्याच्यासाठी झालं होतं की पाश्चिमात्य जे देश आहेत त्या ठिकाणी ऊन खूप कमी पडतं, थंडी खूप जास्त असते. त्यामुळं ज्यावेळेस ते गाडीत बसलेले असतात त्यांना ऊन लागण्यासाठी वरती त्यांनी ते सनरूफ दिलं होतं. त्यामुळे नाव सुद्धा सनरूफ आहे की ऊन गाडीमध्ये यावं आणि गाडीमध्ये थोडीशी हीट वाढावी. पण ऍक्च्युली त्याचा वापर आता लेकरं वळवण्यासाठी चालू केलेला आहे लोकांनी. लेकरं बाहेर काढतात, निवांत गाडी घेऊन फिरतात आणि ते खूप डेंजरस आहे. याच्यामध्ये खूप सारे लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळं चुकूनही सनरूफ, तुम्हाला सनरूफची गरज वाटत असेल तर तुम्ही घ्या. तुमच्याकडे 1-2 लाख रुपये एक्स्ट्रा पडलेले असतील तर तुम्ही ते सनरूफचं फीचर घेऊ शकता. पण मला असं वाटतं की सनरूफची गरज भारतीय रोडवरती काही एक नाहीये. आपल्या भारतामध्ये खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे धुळीचं साम्राज्य आहे. आपण सनरूफ उघडून कुठेही फिरत नाही आणि गाडी घेतल्यानंतर फक्त महिना ते 2 महिने त्या सनरूफचा वापर होतो. त्यानंतर त्या सनरूफकडे कोण ढुंकूनही पाहत नाही आणि सनरूफमुळे आपल्या गाडीचं फ्युल इफिशियन्सीवर पण फरक पडतो. तो कसा फरक पडतो? सनरूफमुळे गाडी ही आतून जास्त गरम होते, कारण सनशेड जरी असलं त्याला तरी गाडीमध्ये ऊन जास्त प्रमाणात येतं, जे की छत असल्यावरती कमी प्रमाणात येतं. त्यामुळं एसीला जास्त पॉवर त्या ठिकाणी द्यावी लागते गार होण्यासाठी आणि आपलं जे केबिन असतं ते गार होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो आणि त्यामुळे आपलं फ्यूल जास्त कंझ्युम होतं. त्यामुळं मायलेजवरती पण फरक पडतो आपल्याला, तो जाणवत नाही पण तो मायनर आहे, पण लॉंग रन मध्ये तो फरक चांगला पडतो. ऍक्च्युली जर का तुम्हाला खरंच गरज आहे बाबा सनरूफची तर तुम्ही घेऊ शकता, बिनधास्त घेऊ शकता. त्याबद्दल माझा काही एक विरोध नाही. त्यानंतरचं जे फीचर आहे मित्रांनो ते खूप ट्रेंडी आहे, व्हॉइस असिस्टंट, आणि ते सनरूफ सोबत जोडलं जातं. त्या गाडीला आपण कमांड देतो की ओपन द सनरूफ, प्ले द म्युझिक वगैरे. ह्याचा वापर होत नाही. हे सगळ्यात मोठं मिथ आहे की बाबा ह्याचा वापर होईल, गाडी चालवताना आपल्याला काही टच करावं लागणार नाही. याला आपण 3 वेळा कमांड दिल्यानंतर हे एकदा ऐकतं. त्यामुळे माणूस इरिटेट होतो. त्याचा फायदा होण्यापेक्षा जास्त आपली मानसिकता बिघडते त्याच्यामुळे. कारण काय होतं, आपण 2, 3, 4 वेळा सांगतो त्याला आणि ते तसं योग्य पद्धतीनं काम करत नाही. त्यामुळे जास्त इरिटेशन आपल्याला होतं. त्या फीचरपेक्षा आपल्याला वाटतं की आपण सगळं बटन दाबलं असतं बरं झालं असतं एवढ्या वेळात. आणि हे खूप स्लो काम करतं. गुगल एआयच्या वगैरे मदतीने हे व्हॉइस असिस्टंट वगैरे आणलेलं आहे किंवा Amazon Alexa वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण ह्या थर्ड क्लास आहे. त्याचा काही एक उपयोग तुम्हाला डेली लाईफमध्ये, कारमध्ये तुम्ही जात असताना होणार नाही. तुम्हाला 4-5 वेळा त्याला कमांड द्यावी लागतील, त्यानंतर ते ऐकणार, त्यानंतर ते एकदम स्लो प्रोसेसमध्ये सगळ्या गोष्टी करणार. हे गिमिक आहे, याचा काही एक रिअल लाईफमध्ये फायदा तुम्हाला पाहायला मिळणार नाही. त्यामुळे ह्या फीचरकडे बघून पण तुम्ही जास्तीचे पैसे देऊ नका, कारण त्यामध्ये तुमचा पैसा वेस्ट जाणार आहे. त्यानंतरचं जे फीचर आहे ते सध्या खूप ट्रेंडी आहे, खूप ट्रेंडी, की 3 स्क्रीन देत आहेत गाडीमध्ये. एवढ्या स्क्रीन पाहिजेत कशाला गाडीमध्ये? ती गाडी आहे का थिएटर आहे हेच समजत नाही आजकाल. एवढे मोठे स्पीकर्स दिलेत, 12 स्पीकर्स, 15 स्पीकर्स, 20 स्पीकर्स, त्यानंतर 3D सराउंड साऊंड सिस्टीम चांगली असावी गाडीमध्ये, कारण गाडी चालवत असताना एंटरटेनमेंट होण्यासाठी एकमेव पर्याय आहे ते म्हणजे गाणी ऐकणे, आणि ती चांगली असावी, त्याबद्दल दुमत नाही. पण हे 3-3 स्क्रीनचा हट्टास कशासाठी? 2 स्क्रीन इनफ आहेत. कोण ती मधल्या इन्फोटेनमेंट सिस्टम आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा कोण व्हिडिओ गाणी बघत नाही.
काय गरज आहे त्या तिसऱ्या स्क्रीनची? विनाकारण त्याचा मेंटेनन्स वाढला, विनाकारण त्या गाडीची प्राइस त्या स्क्रीनमुळे वाढली आणि काही एक गरज नाहीये. तुम्ही प्रॅक्टिकली विचार करा की आपण गाडीमध्ये बसल्यानंतर मोबाईल पाहणार आहोत की स्क्रीन पाहणार आहोत. जर का आपल्याला काम असेल तर आपण मोबाईलवरती करणार आहे, काय असेल ते. स्क्रीनवरती तुम्ही किती वेळ करणार आहे? नाही करू शकत तिथं स्क्रीनवरती काम. आणि विनाकारण त्या फीचरकडे बघून एक्स्ट्राचे ₹1,00,000-2,00,000 देऊ नका. तर हे जे फीचर्स आहेत हे वर्स्ट फीचर्स आहेत. ह्या फीचर्ससाठी एकही रुपया एक्स्ट्रा देण्याची गरज नाहीये. तुम्ही हे फीचर्स जरी तुमच्या गाडीमध्ये नसले तरी तुमची गाडी परिपूर्ण असू शकते आणि ह्या फीचरचा तुम्हाला कधीही एकदाही उणीव जाणवणार नाही किंवा वाटणार नाही की माझ्या गाडीमध्ये हा फीचर असायला पाहिजे होता. यासोबत आता एक नवीन ट्रेंड चालू झालेला आहे आणि ज्याला चायनाने ज्याच्यावरती बंदी आणली आहे. 2027 पासून चायनामध्ये एकाही गाडीला फ्लश डोअर हँडल पाहायला मिळणार नाहीत आणि भारतामध्ये आता तो ट्रेंड आलेला आहे. इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेकच्या वेळेस मी जे तुम्हाला बोललो की सगळ्या गोष्टी इलेक्ट्रिक करायच्यात कशासाठी? कारण एखाद्या वेळी जरी छोटा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये समजा बॅटरी डेड झाली तर आतल्या माणसाला बाहेर कसं काढायचं? फ्लश डोअर हँडल असल्यानंतर त्याला इलेक्ट्रिक मोटर असते, ती मॅन्युअली काम करत नाही, त्याला इलेक्ट्रिक मोटर असते. मग ते ओपन कसं करणार आपण? जर का आपले रेग्युलर डोअर हँडल असले तर आपण काय करू शकतो? त्याला ताकद लावून ओढू शकतो. ते मॅन्युअली असतात, त्याच्यामध्ये कुठलेही इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट नसतो, तो एकदम मेकॅनिकली गोष्टी आहेत त्या आरामात निघू शकतात. आपण त्याला तोडू शकतो, काहीही करू शकतो. पण ह्या फ्लश डोअर हँडल सोबत आपण काहीही करू शकत नाही. याच्यामुळे पण सेफ्टी हॅम्पर होते आणि ह्याची पण जास्त गरज नाही. पण ते आता आपल्या हातात नाही. एखाद्या गाडीचं अशी आहे की त्याच्यामध्ये सगळ्याच व्हेरियंटला फ्लश डोअर हँडल आहे, ते आपण काय करू शकत नाही. पण हा पण वर्स्ट फीचर आहे, याचा काहीच उपयोग नाही. फक्त त्याचे तोटे जास्त आहेत, फायद्यापेक्षा जास्त तोटे आहेत. याचा फक्त एकच फायदा आहे की हे एरोडायनामिक्स खूप चांगलं करतं. एवढ्यामुळे स्टेबिलिटीचा एवढा मोठा इश्यू येणार नाहीये. स्टेबिलिटी आणि मायलेजमध्ये फरक पडतो असं कंपनीचं म्हणणं आहे. मला वाटत नाही रिअल लाईफमध्ये एवढा काही जास्त याचा फरक पडेल आणि गाडी दिसताना फक्त थोडासा क्लीन लुक दिसतो. पण डोअर हँडल असावेत गाडीमध्ये, हा एक सेफ्टी फीचर आहे. आणि हेच होते सगळे युजलेस फीचर जे आजकाल आपण गाड्यांमध्ये हे फीचर बघून गाड्या घेतोय. पण हे फीचर नसताना देखील तुमची गाडी ही परिपूर्ण ठरू शकते. आणि तुमच्या गाडीला परिपूर्ण ठरवण्यासाठी कोणते फीचर्स तुमच्या गाडीमध्ये असले पाहिजेत याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तोच असणार आहे. त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण येणारा तो व्हिडिओ तुम्ही मिस नाही करणार.